वाटलंच नाही खरं तर या विद्यार्थी एवढे चांगले या ठिकाणी बोलतात। वर्ष 2 वर्ष आम्ही 9वी 10वीला शिकवत आलो, तर वाटलं नाही तुम्ही एवढे चांगले बोलणारे आहात म्हणून। सगळ्यात पहिले तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही सगळेजण खूप चांगले बोललात। एवढा कॉन्फिडन्स कधी उत्तर देताना जाणवला नाही, पण 10वीच्या परीक्षेला जेव्हा तुम्ही समोर जाताय तर नक्कीच असं वाटते तुमच्या इथे बोलण्याच्या कॉन्फिडन्स वरून की तुमचा अभ्यास चांगला झाला आहे आणि येणारे सर्व पेपर तुम्ही कॉन्फिडन्सनं सोडवणार आहात। परत एका विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की सातपुते सर आम्हाला आयुष्याबद्दलच बोलतात, कारण की आयुष्यात बऱ्याचशा ठेचा लागतात, त्या ठेचा तुम्हाला सहन करायचा आहे। आम्ही ज्या प्रवासातून या ठिकाणी आलो आहे त्या प्रवासाबद्दल आम्ही तुम्हाला बोलत असतो। परत 10वीला पेपरला जात असताना 12वीचे पेपर सुरू आहे, तुम्ही ऐकत असाल किंवा पेपरला न्यूजला की किती स्ट्रिक्ट पेपर चालू आहे। त्या दुसऱ्या माध्यमाची तुम्हाला गरज नाही, कारण की तुम्ही शाळेत पण शिकलेले आहात, तेच या क्लासमध्ये पण शिकले आहात आणि तोच अभ्यास तुम्ही सेल्फ स्टडी केली, म्हणजे प्रत्येक चॅप्टरचा 3-3 वेळेस रिव्हिजन तुमची झालेली आहे। त्यामुळं तुम्ही चांगला पेपर सोडवणार याबद्दल काही शंकाच नाही, कारण की गौरव कोचिंग क्लासेसच्या प्रत्येक सरांनी तुम्हाला व्यवस्थित चॅप्टर पूर्ण शिकवले, पूर्ण सिलेबस कव्हर केला आणि सिलेबसवर पूर्ण ॲज पर बोर्ड पॅटर्ननुसार पेपर घेतले। तरी सुद्धा तुम्हाला काही वाटत असेल की माझा हा डाऊट आहे, हा क्वेश्चन मला लिहिता येत नाही, तर आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत तुम्हाला सांगायसाठी। तुम्हाला पेपर बद्दल जर काही अडचणी असाल तर निरोप समारंभ झाला म्हणजे तुम्ही इथून सुटलात नाही, तुम्ही केव्हाही आम्हाला विचारायला या, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ, तुमचं समाधान पूर्ण करू। एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, कारण की पक्षाप्रमाणे उडून तुम्ही जाणार आहात। कोणी अकोल्यातच शिक्षण घेईल पुढचं, कोणी बाहेर गावी शिकायला जा। एक गोष्ट मात्र नक्की ध्यानात ठेवा की आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि 10वीच्या शिक्षकांनी या क्लासच्या शिक्षकांनी तुम्ही दिलेले संस्कार, या संस्काराला कधीही तडा बसणार नाही असं वागू नका। नाहीतर काय, पुढे आमच्याकडे विद्यार्थी येतात, आम्ही म्हणतो त्याला थोडासा मध्ये बोलत असला किंवा काही टॉन्टिंग करत असला तर तुझ्या 10वीच्या शिक्षकांनी हेच शिकवलं का, तुझ्या आई वडिलांनी तुला हेच शिकवलं का? त्या ठिकाणी तुमचं नाही, तुमच्या आई वडिलांचं शिक्षकांचं नाव निघते, म्हणून त्यांचं नाव चांगल्याच पद्धतीने निघावं यासाठी पुढील वाटचाल तुम्ही करा, त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा। एक असाच क्लास भरलेला असतो आणि त्या मुलाला विचारलं जातं, जसं मी तुम्हाला नेहमी विचारतो की 10वी नंतर तुम्हाला काय करायचं। कोणी सांगतं सर मला सायन्स करायचं, कोणी सांगतं मला सायन्स करून डॉक्टर व्हायचं, कोणी म्हणतं CA व्हायचं, कोणी म्हणतं व्यावसायिक व्हायचं। एका शिक्षकाने असंच एका क्लासमध्ये एक क्वेश्चन विचारला आणि प्रत्येक मुलगा सांगत होता मला डॉक्टर, इंजिनियर, वकील, CA बनायचं। त्यातला एक तोत्रा बोलणारा मुलगा होता, तो काय म्हणत होता, थर मला ना चांगलं मार्केटिंग करायचं त्याच्या लँग्वेज मध्ये। मग त्याला सगळे मुलं हसत होते, अरे हा तर तोत्रा आहे, हा काय मार्केटिंग करणार। सर नाही म्हणे मला रतन टाटा अंबानी सारखं मोठं व्हायचं आहे आयुष्यात, तरी सगळे हसत होते की हा काय करणार। मग सर म्हटले की ठीक आहे आपण एक परीक्षा घेऊ, कारण की 10वीत बऱ्याचशा परीक्षा तुम्ही दिल्या, युनिट टेस्ट असेल, चॅप्टर वाईज टेस्ट असेल, फर्स्ट टर्म असेल, सेकंड टर्म, प्रॅक्टिस पेपर, तर सरांनी सांगितलं ही तुमची एक परीक्षा परत एकदा घेऊ। मग सरांनी रामायणाच्या प्रत्येकाला 20-20 प्रती दिल्या आणि जा ह्या प्रती तुम्ही विका आणि 8 दिवसांनी परत या, ज्यांनी कोणी चांगल्या विकल्या तो चांगला बनेल, चांगलं स्किल त्याच्यामध्ये आहे असं आपण समजू। मग 99% मार्क्स पडणारा हुशार वर्गातला मुलगा 8 दिवसांनी आला, सर माझ्या 2च प्रती विकल्या गेल्या। परत दुसरा मुलगा आला ज्याला 80-85% पडले, सर माझ्या 6 प्रती विकल्या गेल्या। असं करत करत तो तोत्रा बोलणारा एक राम नावाचा मुलगा आला, सर मी पूर्ण प्रती विकल्या। तर त्याने कशा विकल्या, ज्याला सगळेजण हसायचे, ज्याला सगळेजण बोलायचे तू काहीच करू शकत नाही, तर तो कसा त्यांनी विकल्या, त्यांनी त्याची स्किल सांगितली। सर मी प्रत्येकाच्या घरी जायचो, बेल वाजवायचो आणि बेल वाजवल्यानंतर त्यांना म्हणायचो की हे रामायण आहे, या रामायणाच्या प्रती तुम्ही देता की तुम्हाला या ठिकाणी बसून वाचून दाखवू, असं तो त्याच्या तोत्र्या भाषेत बोलायचा। मग प्रत्येक घराची बेल वाजवल्यानंतर माणूस बाहेर यायचा, नाही तू वाचून नको दाखवू, ह्या प्रती मला देऊन दे।
म्हणजे यातून काय शिकलं, त्यांनी त्याच्या स्किलचा वापर केला, त्यांनी त्याचं कौशल्य वापरलं. आयुष्यात विद्यार्थी मित्रांनो, आम्ही असो नसो या ठिकाणी तुम्हाला सांगायला, किंवा तुम्ही अनेक दुसऱ्या क्लासला जाल तर स्वतःमध्ये स्किल ओळखा आणि त्या स्किल नुसार पुढे वाटचाल करा. जसं की त्या तोत्र्या मुलाने स्किल वापरला आणि पूर्ण रामायणाच्या प्रती विकल्या. तसं तुमच्यात एका मित्राने सायन्स घेतलं म्हणजे तुम्ही नका सायन्स घेऊ. दुसऱ्याने कॉमर्स घेतलं तर माझ्या मैत्रिणीने कॉमर्स घेतलं म्हणून मी पण कॉमर्सच घेते असं नका करू. तुम्हाला काय आवडते, तुमचं गोल ठरवा, तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे आणि ते गोलनुसार तुम्ही वाटचाल करा. सायन्स घेत असताना पुढे मला वाटतं की CA बनायचं होतं. पुढे पश्चाताप केल्यापेक्षा 10वी झाल्यानंतर 2 महिन्याचा तुम्हाला रिलॅक्स पिरियड असतो एक्झाम झाल्यानंतर. त्या ठिकाणी तुम्हाला जे बनायचं ते ठरवा आणि ते बनल्यानंतर त्यामध्ये अचीव करणारे लोक ते क्षेत्र ज्यांनी अचीव केलं त्यांना विचारा, मला हे करायचं आहे तर मी काय काय करू. तर हे स्किल ओळखून तुम्ही पुढची वाटचाल करा, पुढे एज्युकेशन घ्या. आणि या ठिकाणी आमचा क्लास तुमच्याकडून काहीतरी मागू इच्छिते. आम्ही काय मागणार आहे तुमच्याकडून, मी जर माझ्या विषयाबद्दल मला काही तुमच्याबद्दल मागायचं असेल, 9वी 10वी तुम्ही आमच्याकडे शिकलात, काही मुलं 8वी पासून होता, तर मला मराठीबद्दल मागायचं झालं तर मराठीत चांगले मार्क्स मला आउटपुट द्या, जेणेकरून मला वाटेल की मी माझ्या मुलांना शिकवलं आणि चांगले मार्क्स माझ्या मुलांना पडले. इंग्लिशच्या मॅडम असेल त्यांना सुद्धा इंग्लिश विषयात चांगले मार्क्स पाडून दाखवा. हिंदी असेल, सायन्स असेल, मॅथ्स असेल, सोशल सायन्स असेल, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आम्हाला या क्लासला तुमच्याकडून आउटपुट जर काही पाहिजे असेल तर चांगलं मार्क्स आम्हाला द्या. परत तुम्हाला माहीतच असेल की मी बऱ्याचशा ठिकाणी जातो क्लासवर, बऱ्याचशा ठिकाणी मला बोलवतात आणि आतापासून माझ्याही काही ट्युशन होत्या, मी त्या ट्युशन बघितलं. पण सर या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो, मला गौरव कोचिंग क्लासेसवाला एवढे चांगले क्लास मिळाले नाही. ज्या ठिकाणी टेबल बेंच बसायला आहे, आम्हाला ना वहीचं पान फाडून त्या ठिकाणी बसायचं होतं. आम्ही त्या परिस्थितीतून घडलो. तुम्हाला या ठिकाणी टेबल आहे, बेंच आहे, फॅन आहे, लाईट गेली तर त्या ठिकाणी लगेच फॅन चालू होतो, इन्व्हर्टर आहे, सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आहे. तर या फॅसिलिटीज या क्लासने प्रोव्हाइड केल्या छोट्याशा फीवर. फी सगळ्या क्लासेसच्या दृष्टिकोनातून या क्लासेसची फी खूप कमी आहे आणि त्या फीच्या मानाने फॅसिलिटीज जास्त आहे. दुसऱ्या ठिकाणी पाहिलं सर, मी पेपर मुलांना सोडवायला दिला जातो आणि तो पेपर सॉल्व्ह कशावर करायचा, आपल्या वहीचे पेज फाडायचे आणि त्या पेजवर तो पेपर सॉल्व्ह करायचा. पण या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायला क्लासेसची सप्लिमेंट दिलं. असं कोणी म्हटलं नाही की बस झाल्या 2च सप्लिमेंट मिळतील यानंतर मिळत नाही. तुम्हाला फ्रीडम आम्ही दिला, किती लिहा आम्ही सप्लिमेंट देतो. या सगळ्या स्टेशनरीसाठी खर्च लागतो आहे. मी बऱ्याच वेळेस सरांना म्हटलो की एवढा स्टाफ तुम्ही ठेवताय, एवढं हिस्ट्रीला टीचर आहे, हिंदीला आहे, मॅथ्सला आहे, इंग्लिशला आहे, सोशल सायन्सला आहे, सायन्सला आहे, एवढ्या सगळ्यांना एवढं कसं करताय? 15-20 मुलंच मला वाटतं 10वीला आहे. 15-20 मुलांच्या फीसवर एवढं सगळं कसं होते? नाही म्हणजे सर आम्हाला यातून काही नाही उरलं तर चालेल, पण विद्यार्थी कोणत्या घटकापासून वंचित राहता कामा नाही, हे सर सांगतात. असे सर कुठे मिळालेच नाही मला की जे फक्त द्यायचं करतात, घ्यायचं काही नाही. माझं बऱ्याचशा वेळेस सरांशी बोलणं होतं की काय होतं आपल्याला, जर तुम्हाला आमच्या क्लासला रिटर्न काही द्यायचं असेल तर तुम्ही चांगले मार्क्स द्या, जेणेकरून आम्ही बॅनरवर फोटो लावून तुमचे ऍड करू शकू. हे आमचे क्लासचे विद्यार्थी आहे. परत मला सांगायला अभिमान वाटतं, मागच्या वेळेस आमच्या कॉलेजमधून पहिली येणारी मुलगी या क्लासेसची होती, कॅम्प्युटर सायन्सची. या क्लासची मुलगी पहिली आली आहे. 2-3 वर्ष अगोदर नीट मध्ये सुद्धा लागलेला या क्लासचाच मुलगा आहे. आपण म्हणतो ना हा क्लास तो क्लास, खरं तर आपल्या अभ्यासावर आणि आपले सर काय शिकवतात त्यावर अवलंबून असतं. परत एक नेव्ही मध्ये लागलेला मुलगा आता 12वीचे पेपर देतो, तो सुद्धा मुलगा या क्लासचाच विद्यार्थी आहे. हे मला सांगायला, त्याला पर मंथ 1,20,000 ते 1,25,000 रुपये आहे. तो कसा लागला? त्याला मी विचारलं तर इथे माझा बेस पक्का झाला. पहिले ते 10वी किंवा 8, 9, 10 म्हणजे तुमचा बेस आहे. जसं की ही इमारत उभी आहे तर याचा बेस पक्का आहे. तर तो बेस विद्यार्थी मित्रांनो, या गौरव कोचिंग क्लासेसच्या प्रत्येक शिक्षकाने तुमचा पक्का केला. तुम्ही कुठेही जा, मुंबईला जा, पुण्याला जा, कुठेही तुम्ही टिकसाल याची आम्हाला सर्वांना शाश्वती आहे. नक्कीच तुम्ही चांगलं टिका आणि या परत
तुम्हाला असं वाटत असेल की या क्लासचा भरपूर विकास व्हावा, भरपूर गुणवत्ता या क्लासने करावी आयुष्यात, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 9वी आणि 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळचे म्हणा, आपल्या स्कूलमधले म्हणा, आपल्या एरियातले म्हणा, प्रत्येकाने 2 जर विद्यार्थी आम्हाला दिले तर आमच्या क्लासचा विकास झाला असं आम्ही समजतो. आम्ही जाहिरातीत खर्च करत नाही, तर आम्ही गुणवंत विद्यार्थी दाखवण्यात खर्च करतो. तुमचे फोटो आम्ही बॅनरवर लावतो. तर परत आम्हाला काही द्यायचं असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून एक संदेश घेऊन जायचा, एक निरोप घेऊन जायचा की मी जे काही मला क्लासमध्ये शिकवलं ओरिजिनल सांगा, खोटं बोला मी असं म्हणणार नाही. जे आम्ही मेहनत घेतली शिक्षकांनी, जे आम्ही तुम्हाला शिकवलं, जे आम्ही तुम्हाला घडवलं, तेच तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, आजूबाजूच्या मुलांना आणि शाळेतील मैत्रिणींना सांगा. इतर क्लासेसपेक्षा आमचा क्लासेस कसा वेगळा आहे. तुम्हाला परत जास्त वेळ घेणार नाही, मुलांचे भाषण आम्हाला ऐकायचे आहेत. 10वीच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देतो आणि कॉन्फिडन्सने एक वाक्य बोलतो की सगळेजण या ठिकाणचे गौरव कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी पास होणारच आहेत, त्यात शंका नाही. एकाही विद्यार्थी नापास होणार नाही, सगळे पास होणार आहे. तेवढं आम्ही तुमच्याकडून करून घेतलं, या कॉन्फिडन्सच्या भरोश्यावर मी बसतो आहे. आजच तुमचा रिझल्ट सांगतोय, सगळे तुम्ही पास झाले. फक्त ना टॉप येण्यासाठी मेहनत करा. मग सातपुते सरांनी पास झाले सांगितलं म्हणजे झालो असं नाही, थोडा हार्डवर्क करा, थोडी मेहनत करा. आणि शेवटी प्रत्येक मुलांनी तुम्हाला शेरशायरी म्हणून दाखवली. एक छोटासा संदेशात्मक 2 वळी बोलतोय आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो. उडायचे फक्त मनात आणा, दिशेचे तुम्हा वाहन नाही. उडायचे फक्त मनात आणा, दिशेचे तुम्हा वाहन नाही. आणि गौरव कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना अडवू शकेल अशा कोणत्याच क्लासेसचे तुफान नाही, अशा कोणत्याच क्लासेसचे तुफान नाही.